कस करो. आणि या ठिकाणी सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळेचे वस्ताद माननीय श्रीरामदादा भांगर यांचं कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा सर्वात मोठा सामना, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघांनी एक एक विजय आणि दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी टक्कर घेत आहे. या ठिकाणी फलंदाजी करतोय तो म्हणजेच जखमी शेर अकोला हा संघ आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे राजे क्रिकेट क्लब उदगीर. अकोला विरुद्ध उदगीर. आणि या ठिकाणी चेंडू प्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये. सुंदर फटका, सीमा रेषा पार, षटकार. लेकरांना बाहेर काढा. चेंडू आता लागू शकत होता. कृपया सर्व दर्शकांना विनंती आहे, जर सोबत लहान मुलगा असेल तर त्यांना थोडस मागे ठेवा. चेंडू येऊन कधी धडकेल काय सांगता येणार नाही. तुमचं लक्ष नसतं चेंडूवर, त्यामुळे कृपया आपण काळजी घ्या. दर्शकांना विनंती आहे. जाऊ सामन्याकडे. पुढचा चेंडू पवन यांचा सामना करेल तो विकी. आणि या ठिकाणी मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. छत्रपतीचा छावा, मिळाल्या 6 धावा. शुभोला तू शंकर, माया तुझी अपरंपार, माया तुझी अपरंपार, देवा माया तुझी अपरंपार. टायगर भक्ता जखमी शेर अकोला संघ मैदानात आहे वाटतं. कृपया बॉर्डरलाईनच्या बाहेर बॅरिगेटिंगच्या मागे जा. आणि पब्लिकला सुद्धा विनंती आहे, बॅरिगेटिंगच्या मागे थांबा. स्टेजवर बसलेली सुद्धा पाय वर घ्या. बॉर्डरलाईनच्या आतमध्ये पाय नाही आला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूचा पायावर पाय पडला ना, पायाचा कार्यक्रम होईल, त्यामुळे लक्ष द्या. पुढचा चेंडू पवनचा, सामना करेन विकी. आणि या ठिकाणी खोलवर गतीचा चेंडू. पुढं कोण? चीनची दिवार, उदगीरची भिंत, रोहनांना रेड्डी. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी चांगलं कमबॅक. विकी ऑन फायर. दोन मोठे षटकार लावले, परंतु तिसरा चेंडू सटीक टप्प्यावर, चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू पवनचा. आणि या ठिकाणी हेलिकॉप्टर उडलं, सीमारेषा पार जाऊन भिडलं चौकारासाठी. काय सुंदर सुरेख फटकेबाजी करत आहे तो विकी. पहिल्या सामन्यात त्यानं नाराज केलं, पण या सामन्यात त्यानं खुश केले ते हिंगोलीच्या जनतेला. पुढचा चेंडू पवनचा. यावेळेस पुढे निघून मोठा फटका, पण फटका फसला आणि खेळाडू खाली. या ठिकाणी सुंदर झेल गडी बाद. विकी ऑन फायर होता, पण त्याला माघारी पाठवले ते पवन आणि सच्चू यांनी. महेश, ए महेश, कोणत्या भाषेत सांगायचं मित्रा? काय अडचण काय तुला? वट्ट्यावर बसण्याची अडचण काय मला सांग ना.
कैमरामैन फोकस करो उस पे. कॅमेरामॅन फोकस आहे. महेश्वर कॅमेरामध्ये येण्यासाठी तर नाही करत ना असं. असं नका करू. पाय वर घ्या. बाकी पाय वर घ्या मित्रांनो सांगायलो. कारण की तुमच्यासाठी आम्ही ते अवेलेबल केले नसतं आम्ही बॅरिकेडिंगच्या बाहेर बसवायला होतो. ओके. हा हॅलो हॅलो काय बघतोय मैदानात कोण आलाय? आमिर रशीद उर्फ विदर्भ टायगर पप्पू. संपूर्ण महाराष्ट्रात ज्यानं आपली कीर्ती गाजवली तो आलाय हिंगोली दौऱ्यावर आणि गोलंदाजीवर पवन. आणि आल्या आल्या इनसाइड इच कुठेतरी नशिबाची साथ. हाच जो खेळाडू आहे त्यानं स्वतःचे 95 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. 93. हॅलो 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 आणि या ठिकाणी खूप मोठी अपील. पंचांनी सांगितलंय की हा भकाळी बाईज आहे म्हणजेच चेंडू डायरेक्ट टप्पा पडून भकाळीत लागला आणि कार्यक्रम गार झाला आणि चेंडू या ठिकाणी डॉट झाला. तर जाऊ सामन्याकडे. रोहन अण्णा रेड्डी सुरेख गोलंदाज. काय मिस्ट्री गोलंदाज आहे हा. कधी इन स्विंग कधी आउट स्विंग तर कधी जलद गतीचा चेंडू. आता रोहनचा सामना करेल तो शारेक. आणि या ठिकाणी सुरेखाचे बोट फिरवले होते. चेंडू पडत्या क्षणी काटा बदलला आतमध्ये घुसला आणि या ठिकाणी थांबवले त्या शारेक यांना आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रोहन यांच्याकडून पाहायला मिळत आहे. रोहनांना रेड्डी. रोहनांना 24 घंटे चौकन्ना ऑन पाया. पुढचा चेंडू रोहनचा सामना करेल तो शारेक. आणि या ठिकाणी कट शॉट. खेळाडू नो मॅच लँड मध्ये चेंडू पोहोचलाय आणि त्या ठिकाणी चांगला फिल्डिंग. 2 धावा चोरण्यात यशस्वी ठरला तो शारेक. कोणाची चाबी हरवली असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चाबी आहे कृपया घेऊन जावी. पुढचा चेंडू रोहनचा. पुन्हा एकदा या ठिकाणी
पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल आणि शॉटचं नाव फुल. सीमा रेषा पार षटकार. काय सुंदर फटका होता. परंतु मी नेहमीच सांगतो, गोलंदाज कितीही चांगला असो, एका षटकात त्याला एक तरी मोठा फटका पडू शकतो. त्यामुळं एक मोठा फटका पडला म्हणजे काय तो गोलंदाज खराब होत नाही, आणि एक मोठा फटका मारला म्हणजे काय फलंदाज चांगला होत नाही. परंतु चांगली टक्कर आहे या दोघांमध्ये. रोहनचा पुढचा चेंडू शारेकसाठी. आता या ठिकाणी बघा काय चेंडू पडला, कानापासून गेला आणि कानात म्हणला की बचके राहणार रे बाबा, बचके राहणार रे. आणि सुंदर असं षटक समाप्त केलंय ते रोहन यांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. देखिए अब अगले ओवर के लिए यहाँ पर नाम आया है खाजा भाई पेंटर, आजम कॉलोनी वाले, इनकी तरफ से 1100 रुपए का इनाम है बल्लेबाज के लिए. अगर लगातार 2 6 लगाते हैं तो 1100 रुपए का इनाम दिया जाएगा. और प्राइस यहाँ पर जमा हो चुका है, प्रीपेड है, पहले ही पैसे यहाँ जमा हो चुके हैं. तो 2 छक्के लगाइए और 1100 रुपए लेकर जाइए इस ओवर से. आता फलंदाजीवर आहे तो विदर्भ टायगर, आमिर रशीद उर्फ पप्पू. एक खूप मोठा फलंदाज आणि गोलंदाज ओम. ओम ओम ओम. पुढचा चेंडू ओमचा सामना करेल तो पप्पू. मला अजिबात आवाज द्यायचा नाही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंज ऑफ पेस, बोट फिरवली चेंडूवर आणि चेंडू लेग कटर निघाला आणि हलक्या हाताने टोलवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, एकच धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती ओम कडून. ज्या प्रकारे रोहन यांनी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय तो ओम. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघात होणारी लढाई खूपच आक्रमक आणि चांगली. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. बघा काय चेंडू कटला, खरोखर एवढा सुंदर चेंडू एवढ्या मातब्बर खेळाडू शारेक यांना कुठेतरी थांबवलंय, लटकवलंय, अटकवलंय आणि जखडून ठेवलंय. मोठे प्रहार करण्यापर्यंत त्यांना मजबूर करत आहे. तर बघू आता शारेक कशा प्रकारे ओम यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करतात. पुन्हा या ठिकाणी एकदा खोलवर गतीचा चेंडू, खोली मापता नाही आली, परंतु एक धाव मिळून पप्पू यांना स्ट्राईकवर आणलंय. आता विदर्भ टायगर असेल स्ट्राईकवर, सामना करेल तो ओम यांच्या गोलंदाजीचा. ओम सुंदर सटीक गोलंदाजी करत आहेत. यांच्या इन स्विंग आउट स्विंगला कुठंच चॅलेंज नाही. पुढचा चेंडू ओमचा. आणि या ठिकाणी बघा काय सुंदर जलद गतीचा चेंडू. कुठतरी गतीनं एवढ्या मोठ्या खेळाडूला थांबवण्यास यश मिळाले ते ओमला. आणि खरोखर आपलं कर्तव्य, आपलं कौशल्य तेव्हाच दाखवा जेव्हा मातब्बर खेळाडू समोर असेल. कारण की मातब्बर खेळाडूला जर तुम्ही चितपट केलं किंवा थांबवलं तरच तुमच्या यशाचा डंका महाराष्ट्रात गाजेल. आणि या ठिकाणी सुरेख फटका 2 गड्याच्या मदतून, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सच्चू यांच्याकडून पाहायला मिळालं आणि 1 धाव काढून षटक समाप्त. काय सुंदर षटक टाकलं ओम यांनी. फक्त 3च धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. खरोखर सुंदर षटक. एवढ्या मातब्बर खेळाडू पड एवढं चांगलं षटक टाकणं म्हणजेच खरोखर आपल्या कौशल्याचं कुठंतरी प्रतीक म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी जाऊ सामन्याकडे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
बघा प्रेक्षकांची गर्दी येथे दाखवते की हा सामना किती अटीतटीचा आहे, किती रोमांचक आहे, किती महत्वाचा आहे. आणि पप्पू सारख्या फलंदाजाला बघण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे. आणि पप्पू सुरेख फलंदाज आहेच, परंतु गोलंदाज अंशराजे पाटील सीसी कडचे उदगीर या संघाचे गोलंदाजही काही कमी नाहीत. त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. पप्पू मैदानात असताना त्याला मात्र चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पुढचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. हॅलो पुढचा चेंडू पवन यांचा. खरोखर सर म्हणल्याप्रमाणे हॅलो ज्याप्रमाणे नावाजलेले खेळाडू जखमी शेर अकोला या संघात आहेत, पण नावाजलेले नसताना सुद्धा स्वतःला गाजवणारे खेळाडू उदगीर या संघात आहेत. तो दोन्ही संघ मात्र दोन्ही संघात सारखेच खेळाडू. पुढचा चेंडू पवनचा. आणि या ठिकाणी कुठेतरी इनसाइड जीएसटी रक्षकाच्या हातातून कॅच सुटलाय. बघू आता या कॅचचं या जीवदानचं कुठपर्यंत फायदा उचलतात ते पप्पू. एवढ्या मोठ्या खेळाडूला आउट करायचं म्हणजे तर तुम्हाला आपला जीव धोक्यात घालावाच लागेल. त्या ठिकाणी कुठेतरी डाय मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु यष्टी रक्षक त्यापर्यंत पोहोचला, परंतु चेंडू हाताला लागून सुटला. म्हणजे नशिबाची साथ या ठिकाणी मिळते ती आमिर रशीद उर्फ विदर्भ टायगर पप्पू यांना. बघा दोन्ही खेळाडूंना इथे नशिबाची साथ मिळाली असं म्हणावं लागेल. पप्पूचा कॅच जुटला असता तरी शारिकला धावबाद करण्याची संधी उपलब्ध झाली होती आणि तो डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित शारिकला मागावं परतावं लागलं असतं. म्हणजे एका चेंडूवर 2 गड्यांना जीवदान मिळालंय. आता दोन्ही जीवदान मिळालेले फलंदाज आहेत. आता किती महाग पडतायत हे येणारी वेळ सांगेल. 36 धावा 1 गडी बाद. आणि या ठिकाणी चेंज ऑफ पेस. काय सुंदर गोलंदाजी पवन, एक तरुण तडफदार खेळाडू. आणि या ठिकाणी शारेक आणि पप्पू दोघंही या क्रिकेट क्षेत्रातले नावाजलेले जुने खेळाडू, परंतु तरुण तडफदार खेळाडू जर अशा नावाजलेल्या खेळाडूला कुठेतरी बीट करू शकतो म्हणजे त्याचा प्रवास क्रिकेटच्या दुनियेत खूप मोठा आहे असं म्हणावं लागेल. 36 धावा 1 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना सुरेख चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने आणि तेथे क्षेत्ररक्षणाकडून होते चूक. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. महादेवा तुला नमन महादेवा के बारात निकली तेरी त्रिशूल वाले. खरोखर या ठिकाणी काही ज्या लोकांना क्रिकेटचं जास्त काही नॉलेज नाही, फक्त एक एन्जॉय म्हणून या मॅच बघायला आलेले आहेत, त्यांना वाटत आहे की मोठे फटके काय येत नाहीत, परंतु ज्यांना क्रिकेटचं नॉलेज आहे त्यांना कळत आहे की काय सुरेख गोलंदाजी होत आहे, त्यामुळे कुठेतरी मोठे फटके थांबत आहेत. आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेला सच्चू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. हर एक धाव कुठंतरी मेहनत करायला हवत आहे, स्वतःच्या कौशल्यापेक्षा जास्त खेळण्यासाठी उत्सुक करत आहे. प्रत्येक चेंडू एक चांगल्या गतीचा, चांगल्या टप्प्यावर आणि काहीतरी व्हेरिएशन घेऊन येत आहे. तर अशा व्हेरिएशन असणाऱ्या चेंडूवर प्रहार करणं अवघड होत आहे. तर पुढचा चेंडू पवन यांचा सामना करेल पप्पू. पवनचा पी, पप्पूचा पी, पी पी. आणि बघा काय चेंडू या ठिकाणी एसटी रक्षकाने कुठेतरी भूमिका रनआउटचा चांस. मौका 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 और मौके को अपनाया और पप्पू को वापस जाना होगा. रन आउट के रूप में ये जरूरत नहीं थी. आणि विदर्भ टायगर थोडस मैदानातच थांबा. विदर्भ टायगर थोडस मैदानातच थांबा. आउट असणार आहे फलंदाज. इथे तिसऱ्या पंचांचा पण निर्णय आला आहे. ओके, तिसऱ्या पंचांचा मोठा उलटफेर या सामन्यात. जे प्रेक्षकांची गर्दी होती, प्रेक्षक आले होते पप्पूची फलंदाजी बघण्यासाठी, परंतु येथे गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षणांनी त्याला मात्र माघारी पाठवलंय. अत्यंत स्वस्तात बाद झालाय पप्पू.
3 धावांवर बाद झालाय. मोठे फटके मारण्यासाठी तो नावाजलेला खेळाडू आहे, परंतु क्रिकेट मध्ये जेव्हा आपण चांगलं कार्य करतो, म्हणून नेहमीच म्हणतात क्षेत्र कोणतेही असो, प्रयत्नाशिवाय तुम्हाला कुठलंही योगदान, कुठलेही यश मिळणार नाही. आणि प्रयत्न सुरेख केले गेले या मैदानात, आणि त्याचंच सुरेख उदाहरण म्हणजे येथे गडी बाद होतोय. हे टीम वर्क आहे. 41 धावा, 2 गडी बाद आणि मोठा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय तो गोलू. आणि आता मात्र इथून सामन्याची कलाटणी, इथून सामन्याचं रंगत वाढणार आहे. येथे प्रेक्षकांची मने आता हळूहळू वळणार आहेत ते उदगीर संघाकडे. सुरेख चेंडू, पायावरचा चेंडू होता, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक असेल, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडू अत्यंत सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सुरेख क्षेत्ररक्षण बघा, म्हणावं लागेल, एक एक रन, एक एक धाव किती महत्वाची आहे हे मोठ्या संघांना माहीत असतं, आणि त्यामुळेच त्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण सुद्धा करतात. बघा काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं, अत्यंत वेळेवर जंप केला गेला आणि बाहेर जाणारा चेंडू आतल्या आत अडवला गेला. या 2 धावेने षटक मात्र इथे समाप्त होत आहे. 5 षटकाचा खेळ संपला आहे. धावा झाल्या त्या 43. एक एक धावेसाठी प्रयत्न करतायत. एक एक धावेचं महत्व हे या मोठ्या संघांना माहीत असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना होणार आहे आणि रंगणार आहे. कुस्ती मैदानावर प्रेक्षकांची गर्दी इथे बघायला मिळते. संपूर्ण मैदानात प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. हा सामना किती महत्वाचा आहे, किती रोमांचक आहे आणि किती मनोरंजन करणारा आहे हे प्रेक्षकच सांगू शकतात. आणि त्यामुळे प्रेक्षक इथे मैदानात आपल्याला प्रत्येक ठिकाणी चारही बाजूने आपल्याला प्रेक्षक बघायला मिळत आहेत. सर, एक गोष्ट होती. 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक असणार आहेत. सर, एक म्हणजेच आता आमिर रशीद उर्फ विदर्भ टायगर पप्पू हा आउट झाला. जखमी शेर या संघाचा कुठेतरी रीडची हड्डी मानला जाणारा हा खेळाडू, तर कुठेतरी या संघाची कंबर तुटली असं म्हणायला काय हरकत असेल का सर? नक्कीच असं तर म्हणता येणार नाही, कारण की जर एक फलंदाज जरी बाद झाला तरी अकोला या संघाकडे अजूनही चांगले फलंदाज आहे आणि ते सामना फिरवू शकतात. शारिक अजूनही तिथे मैदानात आहे आणि तो चांगले फटके खेळतोय. 15 चेंडूमध्ये 23 धावांवर तो फलंदाजी करतोय. त्यामुळे एका दुसऱ्या खेळाडूवर कुठलाही संघ निर्भर नसतो आणि मोठा संघ आहे, मातब्बर संघ आहे, त्यांना सुद्धा माहित आहे की जर पप्पू खेळला नाही तर मात्र पुढच्या खेळाडूला ती जबाबदारी घ्यावी लागेल. षटक इथे संपलेलं आहे. 5 षटकात समाप्तीनंतर 43 धावा, 2 गडी बाद. सुरेख चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण करतायत. एक धाव घेण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहेत, एक धावासाठी किती मेहनत घेतली जाते हे या सामन्यात बघायला मिळतंय. कुठलीही मोठी फटके मारण्याची संधी मिळत नाहीये. माजीत आपलं दुसरं षटक, पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. 1 धाव जोरात पळत पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, परंतु तिथे नकार दिला गेला आहे. तो फलंदाज गोलू याच्या मार्फत एकाच धावेने दोन्ही फलंदाज संतुष्ट. 45 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 6वं षटक मार्गस्थ. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख मारा करतोय. 3ही चेंडू माजीचे अत्यंत खोलवर टप्प्याचे चेंडू होते. अशा प्रकारच्या चेंडूवर आपल्याला मोठे फटके मारायचे असतील तर खूप ताकद असते, हेलिकॉप्टर उडवावा लागतो. पंचेचाळीस धावा, 46 धावा, 2 गडी बाद. शारिक मात्र येथे काहीसा अडचणीत येताना दिसतोय, कारण की त्याला मोठे फटके मारण्यासाठी मोकळीक देत नाही गोलंदाज आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवर सिंगल्स वर समाधान मानावं लागतंय. यष्टी रक्षकाला काय हानी झाली का? पंच पाहावं. पंच, मी पहिलेच सांगत होतो, यष्टी रक्षक आपली भूमिका आपण संघासाठी बजावत आहात, पण कुठेतरी आपल्या जीव सुद्धा महत्वाचा असतो. त्यामुळं फलंदाजाची बॅट कुठेतरी त्याच्या हाताला लागली आहे, कारण की मागे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, भिंगरी सारखा फिरला होता फलंदाज आणि क्षेत्ररक्षक विकेट किपर यष्टीरक्षक तेथे
हात वर करून स्वतःला वाचवलंय. नक्कीच अशा परिस्थितीत आपण हात पुढे करत असतो, कारण की चेंडू हा बॅट ही डोक्याला सुद्धा लागू शकत असते, त्यामुळे त्यांनी लगेच हात वर केला. परंतु ते थोडीशी इंजुरी जरी झालेली आहे तरी एवढी मोठी इंजुरी नसेल अशी आपण अपेक्षा करूया, आशा करूया. आणि सामना सुरू होणार आहे, तर आपण सामन्याकडे वळूया. 46 धावसंख्या आहेत, 2 गडी बाद आणि 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात माजिदने. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल माजिदची. आणि हिंगोली रामलीला मैदानावर रंगणारे हे सामने, आणि आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की आपण तुमच्यासाठी एंटरटेनमेंट घेऊन आलोय. प्रेक्षकांसाठी, युट्यूबचे प्रेक्षक असो किंवा मैदानात हजर असणारे प्रेक्षक असो, प्रत्येकासाठी एंटरटेनमेंट आहे, मनोरंजन आहे. आणि तो मनोरंजन होतंय त्याचं कारण आहे की दोनही मातब्बर संघ समोरासमोर भिडत आहेत. बघा, यामध्ये प्रेक्षक म्हणत असतील की सामने चांगले रंगत आहेत, खेळत आहेत, परंतु यात आयोजकाची भूमिका फार महत्वाची आहे. आजच्या दिवशी कोणते संघ बोलवायचे, आजच्या दिवशी कोणते संघ समोरासमोर लढवायचे, हे फार महत्वाचं असतं. यावेळेस मात्र चेंडू कट केला आहे, थडम्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण फील्ड करेल. 1 धाव इथे नक्कीच दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. 1 धावेने धावसंख्या वाढती, ती 47 धावा. हाणामारीच्या षटकामध्ये मात्र इथे फलंदाजांना रोखण्यात यश मिळवलंय गोलंदाजाने, माजिदने. त्यामुळे त्याचं कौतुक करावं असं वाटेल, कारण की 4 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या गोलंदाजीची नक्कीच कुठेतरी आवश्यकता होती. अंश राजे पाटील क्रिकेट क्लब उदगीर या संघात जरी मोठमोठे खेळाडू नसले तरी यावेळेस पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, लॉंग ऑफचं क्षेत्र फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न नाही, षटक मात्र संपलंय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 48 धावा. या षटकाला देखील सर 5 धावा आल्या. आता म्हणजे मला वाटते कुठंतरी गतिशील गोलंदाजापेक्षा या ठिकाणी फिरत्या गतीच्या गोलंदाजाचं कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळतंय या विकेटवर. अतुल सर, चेंडूचा जो वापर असतो तो फार महत्वाचा असतो. नवीन चेंडू असल्यानंतर फिरकी गोलंदाजाला तो ग्रिप होत नाही, आणि त्याच्यानंतर जेव्हा चेंडू थोडासा जुना होतो, रोल होतो, त्यानंतर फलंदाजाला वाटतं की आपण मोठे फटके मारू. परंतु जर तुमच्याकडे फिरकी गोलंदाज असेल तर अशा प्रकारच्या चेंडूवर फटके मारण्यास सुद्धा अवघड होतं. ते इथे उदगीरचे गोलंदाज मात्र दाखवून देत आहेत. आणि बघा, आपण म्हणत होतो की अकोला संघाकडे सगळे मातब्बर नावाजलेले खेळाडू आहेत, परंतु उदगीरचा या सामन्यानंतर नक्कीच त्यांच्याकडे पण आता आयकॉन खेळाडू, आयडॉल खेळाडू म्हणून बघितलं जाईल. सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत बघायला मिळाली. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. ओम है सर, ओम 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 ओम. 6 ओव्हरों की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर. तिसऱ्या पंचासाठी येथे आलेले आहेत सुमित लॉस ऑफ 2 आणि विकेट्स. विकास मस्के. सुमित, त्यांचं नाव घेता घेता गोवा जावं लागेल. आपण नक्कीच त्यांचं नाव घेऊया. अय्यर, वेणुगोपाल अय्यर. तर 6 षटक समाप्त झाले. धावसंख्या ते 48 धावा, 2 गडी बाद. त्यावेळेस मात्र चेंडू हवेत असणार आहे आणि हा चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. शिवछत्रपती चषक षटकार. माया तुझी अपरंपार, माया तुझी अपरंपार, देवा माया तुझी अपरंपार. काय सुरेख फटका होता. बऱ्याच वेळ वाट बघितली, परंतु गोलू आणि अतुलजी तुम्ही म्हणतात तो डायलॉग नक्कीच इथे म्हणावा लागेल. फिंगर चिप्स में नहीं होते हैं फिंगर, होते हैं आलू. और क्या षटकार लगाया है, नाम है गोलू. बढ़िया शॉट. और इस बार वापसी करते हुए गेंदबाज ओम मुंडे. ओम ओम ओम, इतने बार ओम कहा गया, कहीं परग्रहवासी ना उतर जाए और जादू ना आ जाए. लेकिन रात भर टेंशन नहीं है, सुबह धूप निकलने के बाद. इस बार अच्छी गेंद, इस बार फिर से खेल दिया है मिड विकेट क्षेत्र पर. 1 रन दौड़कर पूरा करेंगे, दूसरे रन के लिए निकल पड़े हैं और यहाँ पर जोखिम उठाया और जोखिम पर विकेट का पतन होता हुआ नॉन स्ट्राइक एंड पर. 1 रन और विकेट. मावळा बाळा साहेबांचा खंडर है शिवसेनेचा. 54 धावा.
55 धावा, एक गडी 3 गडी बाद झालेले आहेत आणि 55 धावा आहेत. एक एक धावेसाठी लढावं लागतंय, एक एक धावेसाठी झगडावं लागतंय आणि इथे मात्र मोठा झटका, पुन्हा एकदा मोठा झटका म्हणावा लागेल. शारिक सारखा गोल फलंदाज येथे धावबाद झालाय. शारिक सारखा फलंदाज धावबाद झालाय. पंचावन्न धावा, सुरेख गोलंदाजी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पुन्हा चेंडू निर्धाव असणार आहे. चेंडू यष्टीच्या मागे अडवला गेला यष्टी रक्षकाकडे. सर या ठिकाणी नो बॉल आहे, कारण की यष्टी रक्षक हा चेंडू टाकताना बोलत आहे, तर हा बॉल नोप आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिले. कडक 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 नियम. अजिबात कुठलीही दिरंगाई केली जाणार नाही, कुठलंही सूट दिली जाणार नाही. आपण चेंडू टाकण्याच्या अगोदर किती चेरप करा, परंतु जेव्हा आता फ्री हिट आहे. फ्री हिटचा देखील फायदा उचलण्यात असमर्थ राहिलाय तो गोलू. आमच्या स्टंप मध्ये सुद्धा माईक आहे, प्रत्येक आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो. या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या हातात, सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खूप जोराचा फटका होता, चांगला अडवलंय त्या चेंडूला आणि फक्त एकच धाव. काय मातब्बर संघाला या ठिकाणी रोखण्याचं काम केले ते अंशराजे क्रिकेट क्लब उदगीर या संघाने. आणि एक चेंडू शिल्लक. एका मातब्बर संघासोबत जेव्हा दुसरा मातब्बर संघ लढतो तेव्हा या ठिकाणी खरंच असा मुकाबला पाहायला मिळतो. हे बघा काय फिरत्या गतीचा चेंडू, काय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त. 7 ओवरों की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 57, 57 रन, 3 विकेट के नुकसान पर. अब आखिरी 6 गेंदें आना बाकी. कितने रन जुड़ा सकती है ये जख्मी शेर अकोला ये टीम, क्या रोक कर रखा है मातब्बर खिलाड़ी, एक बेहतरीन गेंदबाज अंशराजे क्रिकेट क्लब उदगीर के, जो कि बड़े बड़े बल्लेबाजों को यहां पर खामोश रखने में एक बेहतरीन गेंदबाजी कर रही है अंशराजे क्रिकेट क्लब उदगीर. 57 धाव संख्येवर जखमी शेर अकोला संघ स्थिरावलेला आहे. मोठा धाव संख्या पाहिजे होती, परंतु जर तरचा विषय आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण वेगळा असतो, प्रत्येक दिवस वेगळा असतो. यावेळेस पुल केला आहे, चेंडू हवेत असणार आहे, पुल पॉवरफुल ठरतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. हॅलो, बॉल हरवलाय का? चालेल, बॉलची काही कमी नाही, पोत्यानं बॉल आहे आपल्याकडं, किती हरवू द्या, फक्त आमच्या हिंगोलीच्या. अरे चेंडू हा होणार आहे नो बॉल. जर्क धरला गेला, हात पूर्णतः बेंड होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला आहे, बेंड हात आहे आणि जर्क म्हणून हा बॉल असणार आहे नो. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पहिला चेंडू थ्रो ऍक्शन मध्ये धरला गेला आहे आणि जर परत हा चेंडू थ्रो केला तर या स्पर्धेतून या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. एक वॉर्निंग आहे. गुड कॉलिंग थर्ड अंपायर, शुक्रिया. आणि खरोखर या सामन्याला आम्हाला कुठेतरी चांगलं वलन द्यायचं. या चषकाला आम्हाला वाटते कोणाच्याही विरुद्ध कोणताही निर्णय जाऊ नये. आणि सुंदर ते सायरन. गुड कॉल थर्ड अंपायर, थँक्यू. तिसरे पंच म्हणून आहेत सुमित, नाव नका विचारू, आडनाव फक्त सुमित समजून घ्या, कारण की आडनाव घेता घेता सकाळ होईल. बसन पल्लू
बास पल्लू. असू द्या सर, आम्हाला नाही जमलं. 64 धावा, 3 गडी बाद. आणि फ्री हिट आणि लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष बांगर यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा येतोय नामदार दमदार षटकार. धन्यवाद डीजे. अतुलजी, डीजे ऑपरेटर माझ्या शेजारीच बसलेले आहे आणि ते स्क्रीनवर सामना बघतायत. तर आता त्यांना इथून कॅमेऱ्याच्या मार्फत गोलंदाज दाखवला जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लॅट ऑफ द 6 गॉन ऑन स्टँड. बेहतरीन शॉट. गणित बदललंय, चित्र बदललंय. पहिला चेंडू होता फ्री, नो बॉल, षटकार खेचला गेला होता. पुढचा चेंडू फ्री हिट होता, त्यावरही आला षटकार. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा घेतला गेलाय षटकार. 3 सलग षटकार. येथे सामन्याचं चित्र पलटलंय. येथे मात्र आक्रमण चढवलं गेलंय, हल्ला चढवला गेलाय गोलूच्या मार्फत. गोलूने धावबाद केलं होतं शारिकला, त्या शारिकला धावबाद केल्याचा बदला कुठेतरी येथे गोलू घेतोय. सलग 3 षटकार आलेत आणि या 3 षटकारासाठी सन्माननीय अजिंक्य नागरे यांच्यातर्फे 2100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक फलंदाजासाठी. आणि त्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय गोलू. फिंगर चिप्स में होते हैं, नहीं होते हैं फिंगर, होते हैं आलू. और क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहा है गोलू. चला, आता सामना कशासाठी थांबलाय पंचांना विनंती असेल. बरोबर सर, अशाच काहीशा षटकाची आवश्यकता होती या ठिकाणी. गोलंदाज बंद आहे आणि नवीन गोलंदाज आता गोलंदाजसाठी येणार आहे. तर 2 चेंडू गोलंदाजांनी टाकले आहेत. गोलंदाज बंद म्हणजे तो पंचांनी बंद केले नाही, स्वतः गोलंदाजाने आपली गोलंदाजी बंद केली आहेत. थोडीशी इंजुरीमुळे. आणि नवीन गोलंदाज आता गोलंदाजसाठी येणार आहे. विशाल जाधव. विशाल जाधव येणार आहे. याच्यावर मात्र आता मोठी जबाबदारी असणार आहे. धावसंख्या झाली 76 धावा. एक वेळ होतं 57 धावेवर थांबवण्यात आलं होतं. शेवटचं षटक कुठेतरी मोमेंटम आणून देणारा षटक ठरलं. 19 धावा. 2 सर एक मिनिट सर. हा, सागर राठोड आहे. नाही सॉरी, सागर का? ओके, सागर राठोड आहे सर गोलंदाजीवर. ओके. डावखरे हाताचा गोलंदाज आला आणि त्याचं स्वागत केलं. आइए सागर, आपका स्वागत है. 6 रन, शिव छत्रपती चषक षटकार. काय फटकेबाजी होते, काय सुरेख फलंदाजी होते. 4 चेंडू 4 षटकार लगावले गेलेत गोलू मार्फत आणि गोलू जाऊन पोहोचलाय तो 36 या धावसंख्येवर. 14 चेंडूचा सामना करत. येणारे 3 चेंडू का 6 षटकार घेतोय का नाही बघावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि आपण काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आणि फलंदाज त्याच जाळ्यात अडकतो. मला वाटतं फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि गोलू खाली बसला. पुढचे अजूनही 2 चेंडू आहेत. म्हणजे एका षटकामध्ये 36 धावा करण्याचा सलग 6 षटकार जरी नाही आले. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडूला दिशा दिलीये ती आकाश दाखवलं गेलंय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. शिवछत्रपती चषक षटकार.
एक वेळ अशी होती की कुठेतरी सामना फसला होता, कुठेतरी थांबवलं होतं, परंतु गोलूनं हनुमानगिरी टाकला आणि डायरेक्ट शिखर सहर केलं आणि धावा जाऊन पोहोचल्या ते 88 धावा. मोठा फटका, परंतु येथे झेलबाद. बॅटची बाहेरची कड घेतली गेली आणि यष्टीरक्षकाकडे जाऊन चेंडू विसावला. षटक संपलंय. या षटकात आले तब्बल 5 षटकार आणि गोलू नाव प्रमाणे त्याने केली फलंदाजी. गोलू, तुम्हारे बारे में क्या बोलूं, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. सिर्फ बात करते हैं छक्कों से, 6 लगा रहे हैं, हर गेंद पर छक्का लगाया गया और जो रन होने चाहिए थे कुछ 60 या 65 रन बने हैं. डबल 8 88 रन. अब 89 रन बनाने हैं. 89 रन 89 रन बनाने हैं. 31 रन इस ओवर से लिए गए. तो ये मुकाबला हाई वोल्टेज है. ये मुकाबले में बहुत ज्यादा रोमांच है. यही बात कह रहा था अतुल जी मैं कि अगर पप्पू आउट हुआ तो क्या हुआ, हमारे पास गोलू है, हमारे पास शारिक है. तो ओवर हुआ समाप्त. चलिए अब फील्डिंग की सजावट कर ले. जख्मी शेर अकोला, आपसे गुजारिश के जाती है कि आप जल्द से जल्द फील्डिंग की सजावट कर ले. 89 रन बनाने हैं जीत के लिए और इस मुकाबले का आनंद लेने के लिए कळमनुरी के लोकप्रिय आमदार, कार्य सम्राट सम्माननीय संतोष बांगर साहब, साथ ही साथ सम्माननीय श्रीराम बांगर साहब, और जिनके जन्मदिन के अवसर पर इस टूर्नामेंट का आयोजन किया गया, ऐसे राम भाऊ कदम और श्याम भाऊ कदम यूट्यूब स्पॉन्सर्स जो है, और उसी तरह सम्माननीय अजिंक्य जी नागरे वो यहाँ पर विराजमान है, इस मैच का आनंद ले रहे हैं. तो ये मुकाबला बहुत जबरदस्त मुकाबला है और सभी प्रेक्षकों का भी मनोरंजन करने वाला ये मुकाबला है. सभी प्रेक्षक एक बार फिर से जो यहाँ पर इस मैदान पर आए हैं उन सभी को मैं बता दूं कि ये मुकाबला खेला जा रहा है अंश राजे पाटिल सीसी उदगीर और जख्मी शेर अकोला, इन दोनों ही टीम के बीच में. और ये दोनों ही टीमें पहला मुकाबला जीत चुकी है और ये दूसरा मुकाबला खेल रही है. जो भी टीम जीतेंगी वो इस ग्रुप से क्वालिफाई करने के लिए अपना स्थान निश्चित करेंगी और हारने वाली टीम को डिपेंड होना होगा अगली टीम के जीत पर, हार पर. तो इसलिए यह मुकाबला बहुत जबरदस्त है, हाई वोल्टेज है. 89 का लक्ष्य है. 89 का लक्ष्य उस हिसाब से देखा जाए तो इस मैदान के मुकाबले इतना बड़ा नहीं है, लेकिन गेंदबाजी की बहुत नफीतुली करनी होगी, अच्छे गेंदबाज लाने होंगे और जख्मी शेर अकोला के पास में उस तरह की गेंदबाजी है. पिछले मुकाबले में हमने देखा अच्छी बल्लेबाजी हुई थी लेकिन 50 रन पर ही टीम को रोकने में कामयाब हुए. तो गेंदबाजी भी अच्छी है और ये बेहतरीन मुकाबला देखने को मिल सकता है. और इस टूर्नामेंट में अब तक के जब ओपन मुकाबले शुरू हुए तब से अब तक के 300 चौके और 221 छक्के लग चुके हैं. 300 चौके और 221 सिक्स, मतलब चौके और छक्के की बारिश ही बारिश है यहाँ पर. और क्यों लग रहे हैं उसका कारण ये है कि यहाँ पर हमारे सभी के प्यारे लाड़के सम्माननीय अजिंक्य जी नागरे ने इन्होंने 3100 रुपए का जो इनाम रखा है हर छक्कों के लिए. तो यहाँ पर आप आइए और भरपूर पैसा लेकर जाइए. तो जबरदस्त जबरदस्त मुकाबला यहाँ पर. 89 का लक्ष्य, 89 बनाने हैं. 89 जीत के लिए बहुत जरूरी है यहाँ पर अंश राजे पाटिल सीसी उदगीर के लिए. गेंदबाजी तो बहुत अच्छी की है. 7 ओवर तक के मुकाबला अपने हाथ में था. अंतिम गेंद पर, अंतिम ओवर पर मुकाबला पलटा है, लेकिन अभी भी मुकाबला काबू में है, कंट्रोल में है. अच्छी बल्लेबाजी अगर करते हैं
तो ये मुकाबला 10 रन प्रति ओवर के औसत से भी बल्लेबाजी करते हैं तो जीता जा सकता है। ज्यादा बड़ा टारगेट नहीं है। और बल्लेबाजी के लिए यहाँ पर आ चुके हैं सलामी के बल्लेबाज। चलिए अब मुकाबले के लिए यहाँ पर शुरुआत होती हुई नए बल्लेबाज यहाँ पर जो बल्लेबाजी के लिए आए हैं सुनील बेंद्रे। पिछले मुकाबले में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी। अब उन्हें बनाने हैं 89 रन। 48 गेंदे और 89 रन। गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज। पहली गेंद और उसे खेल दिया है डीप पॉइंट क्षेत्र पर थर्ड मैन और डीप पॉइंट पर गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पहली गेंद से प्रहार, पहली गेंद से आगाज। अंजाम क्या होगा आने वाला वक्त बताएगा। जबरदस्त प्रहार। इस 4 रन के साथ में अपना और अपने टीम का खाता खोला और इरादे स्पष्ट किए हैं कि पहले 2 ओवर का जो सर्कल है उस सर्कल में हम इसी तरह से ताबड़तोड़ बल्लेबाजी करेंगे। सुनील ने पहले ही गेंद पर चौका लगा दिया है। सचिन और सुनील ओपनिंग बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। गेंदबाज एक बार फिर से चल पड़े। स्लोअर गेंद की यहाँ पर चेंज ऑफ पेस किया था और यहाँ पर डिक्लेरेशन जोन में गेंद जाती हुई 2 रन मिलेंगे यहाँ पर। और इस 2 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 6 रनों पर और हर ओवर से 1 चौका और कुछ सिंगल डबल्स। मतलब कुल मिलाकर 10 से 11 रन बनाने होंगे तब ये मुकाबला आप अपने टीम के लिए एक मजबूत स्थिति में लाकर रख सकते हैं और जीत सकते हैं और अगले मुकाबले के लिए क्वालिफाई हो सकते हैं। दोनों ही टीमों के लिए बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। एक बार फिर से लेग स्टंप पर थी गेंद और उसे खेल दिया है स्क्वायर लेग क्षेत्र में। फाइन लेग के खिलाड़ी फील्ड करते, रन की कोई गुंजाइश नहीं। डॉट गेंद, रन संख्या है 6 रन। छह रन बिना किसी विकेट के नुकसान पर पहली ओवर लेकर आए समीर। रिवर्स खेलने का प्रयास, बैट का अंदरूनी हिस्सा लगा और थोड़ी सी आगे गिरी गेंद। अगर विकेट कीपर के हाथ तक पहुंच जाती तो ये विकेट का पतन हो सकता था, पहली विकेट हो सकती थी। लेकिन भाग्य ने साथ दिया कि गेंद अंदरूनी हिस्सा लगने के बाद, फ्रेंच कट लगने के बाद थोड़ी सी आगे गिरी और विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। कलेक्ट करने के लिए फील्ड किया गेंद को और डॉट गेंद, एक और डॉट गेंद। 6 रन हो चुके हैं, 2 डॉट गेंदें आ चुकी है। यही बात मैं कह रहा था कि जब चौका आ चुका है तो अगली गेंद पर प्रहार करने की आवश्यकता नहीं है, सिंगल जबरदस्त लिए जाए। लेकिन क्रिकेट में बल्लेबाज के मन में क्या चलता है वो उसी को पता होता है। बढ़िया गेंद कट किया है, गेंद थर्ड मैन क्षेत्र पर जा रही है। 1 बाउंस 2 बाउंस के बाद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अगर वहां पर तीसरे अंपायर, मेन अंपायर जो है, अगर वो चेक करे कुछ गेंद लगी है, नहीं, 4 रन है। तो वहां पर गेंद कहीं पर नहीं लगी है, सीधी बाउंड्री के बाहर गई है तो 4 रन होंगे। और इस 4 रन के साथ में रन संख्या है 10 रन। 10 रुपए दे कुरकुरे जाने तुरतुरे। साउंड का आवाज कम हुआ है जाने। जी हाँ, 10 बज चुके हैं इसलिए आवाज कम किया गया है। मैदान के अंदर ही आवाज रखा जाएगा। कमेंट्री आपको सभी को सुनाई दे रही है। 10 रन संख्या है।
बढ़िया गेंद, जोरदार अपील यहाँ पर, क्या यहाँ पर बल्ले का संपर्क हुआ है? और देखिए ये है स्पोर्ट्समैन स्पिरिट, ये होता है बड़े खिलाड़ी की नीति। जिस तरह से हमने देखा इंटरनेशनल क्रिकेट में सचिन तेंदुलकर कभी भी किसी भी बल्लेबाज अंपायर के इशारे का इंतजार नहीं करते थे, इसीलिए वो बड़े महान क्रिकेटर कहे गए, क्रिकेट के भगवान उन्हें कहा गया। 98-99 पर उनके खिलाफ गलत डिसीजन भी दिए गए, फिर भी उन्होंने अंपायर्स के ऊपर उंगली तक नहीं उठाई, नजर भी नहीं उठाई, और वो वापस पेविलियन लौट जाते थे। इसीलिए यहाँ पर स्पोर्ट्समैन स्पिरिट की सराहना की जाती है। इस खिलाड़ी के लिए बेहतरीन सराहना करूंगा मैं, क्योंकि यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ जाने का भी इरादा नहीं किया, ना ही मेन अंपायर की तरफ देखा कि कुछ संदेह आपके मन में है या नहीं। अंपायर ने कहा बिल्कुल नहीं, संदेह नहीं है, आपको वापस लौटना होगा, और बिना डिसीजन का इंतजार किए ये बल्लेबाज खुद निकल गए। बहुत अच्छे स्पोर्ट्समैन स्पिरिट, काबिले तारीफ स्पोर्ट्समैन स्पिरिट कहूंगा यहाँ पर। बिल्कुल अंपायर अबरार मोमिन अब इस मैच के अंपायरिंग के लिए जा चुके हैं। जोरदार अपील यहाँ पर दोनों ही खिलाड़ियों द्वारा। यहाँ पर किसके लिए अपील किया जा रहा है? अंपायर यहाँ पर वाइड गेंद चेक करने के लिए अंपायर ने रिव्यू मांगा है। अंपायर की तरफ से रिव्यू आया है कि ये वाइड गेंद हो सकती है या नहीं, चेक करें। लेकिन जो अपील किया गया था शायद वो वाइड बचाने के लिए भी अपील करते हैं, बहुत से बार हमने देखा है गेंदबाज। इस बार अपील जोरदार कर रहे थे, लेकिन इसका अंपायर पर कोई प्रभाव नहीं पड़ा, क्योंकि ये गेंद ऑफ स्टंप से कुछ ज्यादा काटा बदल रही थी। यहां पर चेक करना चाहेंगे तीसरे अंपायर सुमित बसन पल्लू जी। नहीं, यहां पर गेंद जब पड़ी तब बल्लेबाज के रेंज में थी और बैट के ऊपर से गेंद गई है। बैट का कुछ ना कुछ हिस्सा स्टंप से गेंद से बाहर था, तो इसलिए गेंद फेयर डिलीवरी होंगी और डॉट गेंद यहां पर आती हुई। बहुत बड़ा हिट, बहुत बड़ा प्रहार, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर एक्स्ट्रा कवर के ऊपर से चली गई है, लॉन्ग ऑफ क्षेत्र के ऊपर से 6 रनों के लिए। यह आता हुआ शिव छत्रपति चषक चटकार। क्या जबरदस्त प्रहार। कुछ गेंदे एक्स्ट्रा कवर और ऑफ साइड पर डालने की कोशिश कर रहे थे गेंदबाज, उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज। सभी प्रेक्षकों से गुजारिश है कि अपने टू व्हीलर्स के जो लाइट है वो ऑफ करें। टू व्हीलर्स के लाइट बंद करके मैच का आनंद ले, क्योंकि खिलाड़ियों को, बल्लेबाज को, गेंदबाज को, क्षेत्ररक्षक को दिक्कत होती है। तो जो बाउंड्री लाइन की तरफ गाड़ियां खड़ी है सभी अपने अपने लाइट्स बंद करें। ओ बढ़िया गेंद, यहाँ पर चेंज ऑफ पेस किया गया था। बड़ा फटका, बड़ा षटकार, ये जबरदस्त प्रहार यहाँ पर बल्लेबाज द्वारा। बल्लेबाज है सचिन, गेंद को पहुंचा दिया है स्टैंड में। ये एक और आता हुआ शिव छत्रपति चषक 2024 का नामदार दमदार षटकार। क्या प्रहार कर रहे हैं, क्या जबरदस्त सामना है, क्या जबरदस्त मुकाबला देखने को मिल रहा है।
छक्के चौके आ रहे हैं, मुकाबला दोनों तरफ बराबर झुका हुआ है। दूसरे ओवर का खेल जारी है। रन संख्या है 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। सचिन ने 2 लगातार छक्के लगाए। एक डॉट गेंद जरूर है लेकिन छक्के जरूर आए हैं बैक टू बैक इस ओवर से, तो एक जबरदस्त मुकाबला यहां पर जरूर देखने को मिल सकता है। इस बार सोहेल पर प्रहार किया जा, इस बार ऑफ स्टंप पर थी गेंद, कुछ ज्यादा ही बाहर थी लेकिन चेस कर रहे थे, शफल कर रहे थे बल्लेबाज, तो अंपायर ने नकारा कि आप जब शफल करोगे तो शफल करने के बाद में आपके लिए वाइड और भी ज्यादा दूर चली जाती है। दो ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब इक्वेशन जो बन चुका है यहां पर, बहुत जबरदस्त प्रहार, एक बार फिर गेंद स्क्वायर लेग फाइन लेग क्षेत्र में, बहुत लंबा हिट, बहुत जबरदस्त हिट, एक और शिव छत्रपति जजक षटकार। ओहो, जबरदस्त प्रहार, 6 रन से यहां पर रुपेश ने अपना खाता खोला है। पहली गेंद खेल रहे हैं रुपेश, लेकिन क्या जबरदस्त हिट लगाया है, बहुत दूर गेंद को पहुंचा दिया है। ये गेंद लाने के लिए बहुत ज्यादा समय व्यतीत हो रहा है, लेकिन ये एक रोमांचक मुकाबला है। समय की बर्बादी यहाँ पर होने ही वाली है, लेकिन जितना समय बचाते आए उतना बचाना चाहिए। गेंद वापस आ चुकी है, बहुत बहुत धन्यवाद दर्शकों का जिन्होंने गेंद वापस ला कर दी है। इस 6 रन के साथ में रन संख्या जा पहुंची 28 रनों पर, अब 61 रनों की आवश्यकता, 61 रन। और पप्पू आए हैं गेंदबाज आमिर रशीद, बहुत जबरदस्त काटा बदला, गेंद ने बहुत ज्यादा घुमाव देखने को मिला और बहुत ज्यादा शफल कर रहे थे बल्लेबाज, तो इस गेंद पर भी आता हुआ डॉट गेंद। बढ़िया गेंद, इसे एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है, खिलाड़ी सर्कल के अंदर है, उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज, और 3 खिलाड़ी दौड़कर फील्ड करते तब तक के 2 रन दौड़कर पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 30 रनों पर। अब गेंदे बची है 33 गेंदे बची है और बनाने हैं 59 रन, 59 रन चाहिए जीत के लिए। अभी भी बहुत कांटे का मुकाबला है। ओह, बढ़िया गेंद, एक बार फिर से स्पिन कर रहे हैं, स्विंग कर रहे हैं, गति में परिवर्तन कर रहे हैं और बल्लेबाज को बहुत ज्यादा परेशानी में डाल रहे हैं। मिट्टी की विकेट होती है, मिट्टी की विकेट में इस तरह की विकेट का इस्तेमाल करते हैं, जिस तरह पे लेदर बॉल पर टर्फ विकेट होता है, टर्फ विकेट पर गेंद ज्यादा घूमती है, तो गति और स्पिन का मिश्रण बल्लेबाज गेंदबाज करते हैं। अगली गेंद रिवर्स खेलने का प्रयास था, ठीक से बल्ले पर आई नहीं, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री के बाहर जा रही है 4 रनों के लिए। जी नहीं, बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन,
बहुत अच्छी फील्डिंग की सजावट कर रखी है। आमतौर पर इस क्षेत्र पर गेंद बाउंड्री के बाहर ही जाती है, लेकिन यहाँ पर देखने को आया कि खिलाड़ी वहां पर फील्ड के लिए सजावट कर रखी है फील्डिंग की जिस तरह से। तो इस तरह से 2 रन यहाँ पर बचा अपनी टीम के लिए। अच्छी फील्डिंग का सेटअप कहूंगा मैं यहाँ पर खिलाड़ी द्वारा, कप्तान द्वारा। इकतीस गेंदे और 57 रन। बढ़िया गेंद, काटा बदला, घुमाव देखने को मिला। गेंद कितनी घूमी देखिए यहाँ पर, कीपर से छूटकर गेंद गई थर्ड मैन के क्षेत्र रक्षक के पास। डॉट गेंद, 30 गेंदे 57 रन। बहुत कुछ बाकी है इस मुकाबले में। गली, थर्ड मैन, डीप पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, मिड विकेट, स्क्वायर लेग और एक शॉर्ट फाइन लेग। कुछ इस तरह से फील्डिंग की सजावट रखी है बल्लेबाजों ने, कप्तान ने। तो इस 3 ओवर के खेल के समाप्ति के बाद रन संख्या है, पहले बल्लेबाजी करते हुए टीम ने 88 रन बनाए थे। दूसरे इनिंग की खेल जारी है और 32 रन संख्या बन चुकी है। और अब देखना है गेंदबाजी के लिए किसे आमंत्रित किया जाता है। 30 गेंदे 57 रन, बहुत जबरदस्त मुकाबला एक बार फिर से दर्शकों के लिए। गेंदे 57 रन। अगली गेंदबाज आवेश, बहुत जबरदस्त सी आर्क लाइन की गेंद की थी पिछले मुकाबले में खालिद के लिए आवेश ने। इस बार राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सचिन के लिए। बड़ा शॉट लगाने का प्रयास, गेंद कंधे से लगी, थर्ड मैन के क्षेत्र पर गई। रन लेना चाह रहे थे सचिन, लेकिन मना किया रुपेश ने। डॉट गेंद, एक बिंदी गेंद आती हुई, एक बिंदी गेंद पर दबाव यहां पर बल्लेबाजों पर बढ़ता जाएगा। बहुत बड़ा मुकाबला है, कांटे का मुकाबला है। दोनों ही टीमों के लिए ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है। जीत हासिल करना इस मुकाबले से और अपने टीम को सेव करना बहुत जरूरी है। बड़ा शॉट खेलने का प्रयास, एक बार फिर से चुके, एक बार फिर डॉट गेंद। विकेट कीपर फील्ड करते गेंदबाज ने गेंद को फील्ड किया। डॉट गेंद, बिंदी गेंद। और यहाँ पर मेरे साथी कमेंटेटर अतुल जी शेल्के जुड़ चुके हैं। हार्दिक स्वागत है अतुल जी आपका। बॉडी में कुछ मेटल्स लगे हैं शायद, जो हमारे कॉर्डलेस माइक है वो रेंज नहीं पकड़ते हैं। नहीं सर, मैं आने के बाद हमारे दर्शक फुल रेंज में नजर आते हैं मुझे। बहुत जबरदस्त गेंद यहाँ पर देखने को मिली गेंदबाज द्वारा, बिंदी गेंद आती हुई। पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आवेश यांच्याकडून। खरोखर एक चांगला खेळाडू या अशा विकेटवर, अशा निर्णायक सामन्यामध्ये बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट करणं म्हणजे खरोखर एक उत्कृष्ट गोलंदाज असल्याची भूमिका बजावताना दिसत आहे तो आवेश। आता पुढचा चेंडू आवेशचा आणि सामना करेल तो सचिन
म्हणजेच एक उत्कृष्ट फलंदाज, परंतु आज कुठेतरी त्याच्या फळीवर चेंडू येताना नाही दिसत. आणि यावेळेस स्वतःला भिकरीसारखं फिरवलंय आणि डब्बे में डब्बा डब्बे में केक, गुड़गा टेक और सिक्सर देख, गेंद गई सीमा रेखा पार, सीधा मधुबन बार. बिंदी गेंद, 4 बिंदी गेंदें करने के बाद अगली गेंद पर आया बड़ा प्रहार. ये एक मैच बहुत कांटे का मुकाबला है. 6 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 38 रनों पर, 38 रन. आवेश ने 4 गेंदें बहुत अच्छी की थी. आता समीकरण आहे ते इकतालीस रन जीत के लिए चाहिए. डॉट गेंद, बिंदी वाली गेंद. मनोज घुगे पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी तोपर्यंत पैसे जमा सुद्धा केलेले आहेत. पर म्हणजे हर एक षटकारावर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर बघूता मनोज घुगे पाटील यांचं किती खिस्सा खुल्ला करतात ते फलंदाज. आणि सलीम भाई खिचडीवाले यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारावर 1001 रुपयाचं पारितोषिक. बड़े इनाम आ रहे हैं और बड़े इनामों के साथ साथ ये मुकाबला भी बहुत बड़ा है. इस ओवर से 5 बिंदी गेंदें आई और एक 6 आया, तो कुल मिलाकर इस ओवर से खर्च किए गए सिर्फ 6 रन. अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं. 6 आने के बावजूद भी मात्र 6 रन खर्च किए हैं, तो अच्छी गेंदबाजी कह सकते हैं. 38 रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर. और अब जीत का इक्वेशन है 24 गेंदें 41 रन. 24 गेंदें 41 रन. बहुत जबरदस्त मुकाबला, बहुत जबरदस्त कांटे की टक्कर. 24 गेंदें 51 रन, माफ कीजिएगा 41 रन नहीं है, 51 रन है, क्योंकि 89 रन बनाने हैं. और डीजे ऑपरेटर से मैं गुजारिश करूंगा कि ये बंद कर दीजिए, किसी को मत आने दीजिए. अब 24 गेंदें 51 रन और ये एक बड़ा मुकाबला है और कांटे का मुकाबला है. इस तरह के मुकाबले में कोई भी गलती नहीं होनी चाहिए. तो 24 गेंदें 51 रन. अगले गेंदबाजी के लिए आ चुके हैं. तरफ से बैक टू बैक 3 6 पर 1001 रुपए का प्राइज यहाँ पर कॉमेंट्री बॉक्स में जमा होता हुआ. आणि आता जाऊ तर सामन्याकडे. काय रंगतदार सामना. 24 चेंडू 51 धावा. काढशील का भावा. समोर आहे शिवनी एक्सप्रेस समीर. सामना करेल तो रुपेश. आणि या ठिकाणी कुठेतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश यांचा. स्वतःला बसवलं होतं खाली, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं, परंतु शिवनी समीर यांची भेदक गोलंदाजी गतीनं त्या ठिकाणी त्यांना बीट केले आणि चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. रूपांतर कमी धावेत झालं तर फार अडचण होईल. पुढचा चेंडू सुरेख होता, परंतु यावेळेस काहीतरी बॅटवर व्यवस्थित आलेलं नाही. टायमिंग चुकलंय तिथं. एक धाव नक्कीच पूर्ण करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एक धाव महत्वाची आहे. एक धावेवर सगळं निर्भर असणार आहे. एका धावेचं महत्व कधी लक्षात येतं अतुलजी? एक चेंडू 6 धावा असतात. जर ती धाव काढली असती तर आता एक चेंडू 5 लागले असते. ती धाव जर सोडली नसती तर आता एक चेंडू 4 धावा आल्या असता. म्हणजे तुम्हाला एक चेंडू 6 धावा असताना ती एक धाव आठवते. असं नाही की तुम्ही क्षेत्ररक्षण करताना केलेल्या चुका तुम्हाला माफ आहेत. प्रत्येक चुकीला तुम्हाला कुठेतरी भुर्दंड भरावा लागतो. आता मात्र 50 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत 22.
बॅटची बाहेरची कड घेतली, चेंडू गेला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धाव घेण्यापासून रोखण्यात यश नक्कीच मिळालं नसेल तरी आपल्या संघासाठी 3 धावा इथे वाचवल्या गेल्या आहेत, कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू एकदा निसटला तर सरळ तो बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांपर्यंत जाऊनच थांबतो आणि या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच कुठेतरी महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय तो समीर. समीर गोलंदाजी करतोय, सुरेख मारा करतोय, आपल्या संघासाठी एक मजबूत स्थिती मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू पर्यंत आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू परत एकदा तयार समीर. सुरेख चेंडू, येथे मात्र फटका फसलाय का? चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण खाली असणार का? नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षणाला फक्त दर्शक बनवून जाणार आहे. शिवछत्रपती चषक हा येतोय, उत्तुंग असा नामदार दमदार षटकार. आता पुढचा चेंडू समीर यांचा, सामना करेल पुन्हा रुपेश. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाऊन लागतोय सरळ भकाळीमध्ये, म्हणजेच मुतखडा बाहेर. ऑपरेशनची गरज नाही. इतका जोराचा चेंडू समीर यांचा, कुठेतरी शरीराला भेदणारा चेंडू, कुठेतरी त्रास देणारा चेंडू. या चेंडूचा लाल चट्टा खरोखरच फलंदाजाच्या शरीरावर उमटलाच असेल. दिलेली निशाणी म्हणजेच समीर शिवणी, एक गतिशील गोलंदाज या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका आलाय, पण त्यानंतर सुरेख चेंडू त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाले. आता या ठिकाणी काय गती, सरळ आणि फळीची आतली कडा घेऊन गेला चेंडू आणि या ठिकाणी माघारी पाठवलंय तर रुपेश यांना. एक मोठा ब्रेक थ्रू, एक मोठा बळी टिपलाय या ठिकाणी समीर यांनी. आणि आता 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि काहीच समीकरण असं असेल, 18 चेंडू 43 धावा. काढशील का भावा? कुठेतरी सामना रंगतदार होतोय. 18 चेंडू 43 धावा काढणं अवघड नाही, परंतु अवघड आहे ते म्हणजे जखमी शेर याच्या गोलंदाजीचा सामना करणं. आता आलाय तो खेळाडू, ते म्हणजे माजिद. आणि माजिदच्याच त्या षटकाला कुठेतरी महागडं ठरवलं होतं गोलू यांनी. आता माजिदला केलेली चूक भरून काढण्याचा कुठेतरी चान्स दिलाय कर्णधाराने. आणि आता माजिदला करून दाखवावं लागेल की मी जरी गोलंदाजीत खोटा ठरलो, या मी गोलंदाजीत कुठेतरी चुकीचा ठरलो, तर मी फलंदाजी सुरेख करणार, माझ्या संघाला विजय मिळवून देणार. तर माजिदला असं काहीतरी कार्य करावं लागेल. याच्यावर काय म्हणू शकता सर, मुन्ना खान सर तुम्ही? नक्की सर, क्रिकेट हे म्हणजे एक जीवन जगण्याचं दुसरं रूप आहे. तुम्ही चुका केल्या, त्या चुका तुम्हाला याच आयुष्यात फेडाव्या लागणार आहेत. त्या केलेल्या चुका तुम्हाला इथेच सुधाराव्या लागणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये, मागच्या इनिंगमध्ये जरी तुमच्याकडून चुका झाल्यात तरी त्या चुका सुधारण्याची संधी तुमच्याकडे चालून आलेली आहेत. नक्कीच त्या चुकांवर जर तुम्हाला त्या कुठेतरी लोकांच्या मनातून मिटवायच्या असतील तर आता मात्र तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी चांगली करावी लागेल. आणि त्या फलंदाजीच्या जोरावर तुम्ही त्या शेवटच्या षटकामध्ये ज्या 31 धावा खर्च केल्या होत्या, त्या 31 धावांची भरपाई जर तुम्ही इथे करून गेलात तर कुणालाही ते षटक आठवणार नाही. आठवतील ते तुमची फलंदाजी, आठवतील ते तुमच्या जिंकण्याचा प्रयत्न, तुमचा जिंकण्याचा संघर्ष. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथे फलंदाजी करावी लागेल. माजिद फलंदाजीसाठी आला आहे. आणि बघा सर, आता चान्स आहे. गोलूनच मोठे षटकार मारले होते आणि गोलूचीच गोलंदाजी आली आणि गोलूच्याच विरोधात माजिद लढाईसाठी आलेला आहे मैदानात. पण सध्या स्ट्रायकर असेल तो सचिन. बघू, गोलून आपल्या संघासाठी एवढ्या धावा म्हणजे जोडल्यात, आता तेवढ्या धावा तो रोखू शकेल का आपल्या संघासाठी? नक्कीच. आणि तुम्ही म्हणतात फिंगर चिप्स में नहीं होते हैं फिंगर, होते हैं आलू. अब इस गेंदबाज के बारे में मैं क्या बोलूं.
का नाम है गोलू. 46 धावा. हो काय चेंडू आहे, काय सुरेख चेंडू आहे. यष्टी रक्षक सुद्धा सुरेख झालंय, परंतु इथे चेंडू हातात होता का? इथे तिसऱ्या पंचाकडे गेलेले नाहीये, परंतु स्क्वेअर लेग पंचाने सुरेख तिथे निर्णय दिलाय. बघा, पाय पुढे खेचण्यात मजबूर केलं होतं, परंतु मागचा पाय क्रीज मध्ये होता. तिसऱ्या पंचाने सुद्धा इथे याला पंचांच्या निर्णयालाच सार्थ ठरवलंय. डॉट चेंडू असेल, परंतु डॉट चेंडू फार अवघड होणार आहे. परत एकदा डॉट चेंडू. काय सुरेख गोलंदाजी गोलूची. नक्कीच मी म्हणत होतो इस गेंदबाज के बारे में क्या बोलू, लेकिन ये है गोलू. कर रहे गेंदबाजी एकदम तोलू मोलू. सच में सर, तोल मोल की गेंदबाजी. ओह क्या गेंद, फिर से काटा बदला, दिशा बदली और क्या जबरदस्त डॉट गेंदे. 3 बिंदी गेंदे, लगातार 3 डॉट किए हैं. अब 15 गेंदे 43 रन. 18-43 का इक्वेशन बढ़कर अब बन गया है 15 गेंदे 43 रन. रिक्वायर रन रेट भी 17 पर जा पहुंचा है. सर सचिन राठौड़ एक बेहतरीन बल्लेबाज है. वो जी हाँ। मैच का रुख किधर भी बदल सकता है. जी हाँ, 6 गेंदों पर 6 सिक्स लगाए. पर 1000 रुपए का प्राइज आया है सलीम होटल खिचड़ी भजे वाले इनके तरफ से. बिल्कुल, ये 1000 रुपए. वही सचिन राठौड़ है. और इस बार कुछ अलग किया सर. देखो कितना बड़ा स्ट्रोक खेला और सीधा सीमा रेषा पार. छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा. जैसा ही मैंने बोला कि सचिन राठौड़ कुछ भी कर सकता है, तो उस कुछ भी का नतीजा उसने ये जवाब दिया इस 6 रनों के साथ. फिर से मैच में वापसी दिलाई अपनी टीम को, खुद को. बहुत जबरदस्त हिट थी ये, बहुत जबरदस्त प्रहार था. बिल्कुल वो पेड़ के ऊपर जो फ्लड लाइट्स लगे हुए हैं, डिक्लेरेशन जोन है, उसके ऊपर से गेंद को पहुंचा दिया 6 रनों के लिए. इस 6 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 52 रन. 52 रन, 14 गेंदे 37 रन. 14 गेंदे 37 रन. बहुत जबरदस्त हिट यहाँ पर. 3 गेंदे बिंदी आने के बाद अगली गेंद पर लगाया प्रहार. फिर से उसी तरह की गेंद. पिछली 3 गेंदें जिस तरह से की थी, चौथी गेंद भी वही थी, लेकिन रिवर्स खेलने के कारण छक्का गया था. पर इस बार बल्लेबाज ने इरादा बदला, रिवर्स खेलने का प्रयास नहीं किया और एक और बिंदी गेंद. लगातार डॉट गेंदें आ रही है. पिछली ओवर हमने देखी आवेश की, उन्होंने भी एक छक्का खाने के बाद सिर्फ 6 रन खर्च किए थे. इस बार भी गोलू रिवर्स खेलने का एक बार फिर से प्रयास. इस बार भी गेंद बिंदी और छक्का लगने के बाद गोलू ने भी किए सिर्फ खर्च रन 6. और अब इक्वेशन है 12 गेंदे 37 रन. बहुत जबरदस्त मुकाबला है. 12 गेंदे 37 रन. और अतुल जी, मैं आपको एक बात बता दूं कि 6 गेंदे 37 रन का मुकाबला था. वो मुकाबला बल्लेबाज ने जीता था और वो मुकाबला हमारे ही टीम के बल्लेबाज ने जीता था, जिसका नाम था इमरान मलिक. और वो मुकाबला था क्वार्टर फाइनल का, मतलब बख्शिश में जाने वाला मुकाबला था. और जीत के लिए चाहिए थे 6 गेंदे 37 रन. सामने टीम थी राहुरी की, जय हिंद राहुरी. उसके गेंदबाज थे विकी मुंडे. उस गेंदबाज ने कुछ ओवर कॉन्फिडेंस दिखाया कि अब 6 गेंदों में 37 कहाँ बन सकते हैं, तो उसने गेंदबाजी की. पहली गेंद थी वाइड, उसके बाद आए 6 गेंदों पर 6 छक्के. और वो मुकाबला श्री रामपुर की टीम ने क्वालिफाई किया था सेमीफाइनल के लिए और आगे जाकर 51,000 रुपए का इनाम जीती थी. तो ऐसे क्रिकेट में मुकाबले वाकई हुए हैं. और 12 गेंदे 37 रन चाहिए. चलिए क्षेत्ररक्षण लगा ले, कहीं ऐसा ना हो 5 रन की पेनल्टी हो जाए आपको. 60 सेकंड्स है. चलिए आपसे गुजारिश है प्लेयर्स, आवाज हमने कम की है लेकिन नियम नहीं कम हुए हैं. नियम वही है, कड़क नियम है बिल्कुल. अगर 15 सेकंड, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7. चलिए गेंदबाज अब स्ट्राइक पर आ चुके हैं, तो गेंदबाज के रनअप के लिए काउंटिंग की जाती है. बल्लेबाज रेडी नहीं है, तो अगर आप इस तरह से एक मिनट का वक्त ले लेते हैं 2 ओवर के बीच में, तो निश्चित रूप से आपको पेनल्टी दी जाएंगी 5 रन की. 6 गेंदें बची है, 12 बनाने हैं 37 रन. क्या अंशराजे पाटिल सीसी उदगीर की टीम ये कारनामा कर पाएंगी और बड़े मातब्बर टीम को यहाँ पर मात देकर, यहाँ पर आइकॉन खिलाड़ियों को हराकर इस मुकाबले से, इस प्रतियोगिता से अपना स्थान निश्चित कर पाएंगी? आने वाला वक्त बताएंगे. 12 गेंदे 37 रन.
ओह बढ़िया गेंद, क्या जबरदस्त गेंद थी ये, जड़ में डाली हुई गेंद थी। इस गेंद को दोबारा देखना होगा, क्या जबरदस्त गेंद की थी अतुल जी। ये बिल्कुल इसी तरह की गेंद हम देखते हैं जसप्रीत बुमराह करते हैं। 12 गेंदों का जब खेल होता है तो टीम के सबसे अच्छे गेंदबाज को गेंदबाजी दी जाती है। और ये देखिए क्या जबरदस्त जड़ में डाली हुई गेंद थी, बहुत बेहतरीन गेंद। अब 11 गेंदे 37 रन, मुकाबला बहुत कांटे का है, बहुत जबरदस्त है। और एक बार फिर से जख्मी शेर अकोला दिखाते हुए कि क्यों हमारी टीम इतनी बड़ी है, क्यों हम इतने बड़े बने हैं। अंतिम ओवर से जो 31 रन आए थे वही 31 रन अब महंगे साबित हो रहे हैं। बढ़िया गेंद फिर से जड़ में डाली हुई थी, लॉन्ग ऑन के क्षेत्र पर खेल दिया है। वहां पर खिलाड़ी फील्ड करते 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। और 1 रन के साथ में रन संख्या जा पहुंची है 54 रन, 54 रन। अब जीत के लिए चाहिए 10 गेंदे 36 रन। 10 रुपए दे तुरतुरे, कौन खाएगा? जो भी खाएगा उसके नाम का जुलूस निकाला जाएगा। लेकिन देखना होगा वो जुलूस अकोला में निकलता है या उदगीर में। आपकी कमेंट्री का हमें भी अंदाजा हो गया है और आपके भी हम कॉपी कर रहे हैं थोड़ी थोड़ी अतुल जी। और एक बार फिर से गेंदबाज आवेश चल पड़े हैं गेंदबाजी के लिए, सामना कर रहे हैं बल्लेबाज सचिन, नाम है सचिन। ओ बढ़िया गेंद, काटा बदला गेंद ने, बल्लेबाज पुल करना चाह रहे थे। इस तरह की गेंद पर बड़ा प्रहार करना इतना आसान नहीं होता। इस तरह की गेंद पर सिर्फ पॉइंट और कवर के क्षेत्र पर खेला जाता है। लेकिन जो बड़े शॉट्स खेलने की मंशा यहाँ पर बल्लेबाज दिखा रहे हैं उसका कारण यही है कि यहाँ पर बड़े शॉट्स लगाने चाहिए ताकि ये मुकाबला जीता जा सकता है। 31 रन, 31 की जख्म दे गए जख्मी शेर। अब 3 गेंदें बची है तो 3 गेंदों में 3 बैक टू बैक 6 लगाओगे तो सलीम खिचड़ी भजे होटल इनकी तरफ से 1001 रुपए का प्राइज पाओगे और मैच में वापसी कर पाओगे। बहुत बड़ा प्रहार, पहली ये गेंद और रिवर्स, बहुत दूर गेंद आ गई, गेंद पाले में और भेज दिया उसे गाले में। ये आता हुआ शिव छत्रपति चषक षटकार षटकार षटकार। सर ये क्या वही ब्रेक थ्रू वाला षटकार है कि जो मैच में वापसी दिलाएगा हंसराजे पाटिल क्रिकेट क्लब उदगीर को? बिल्कुल मोमेंटम बात कर रहे थे हम, मोमेंटम की बात कर रहे थे। ये मोमेंटम वाला शॉट है। रन संख्या 59 पर जा पहुंची है। अब जीत के लिए चाहिए 8 गेंदे 30 रन। 2 गेंदे निर्णायक, 2 गेंदे महत्वपूर्ण, 2 गेंदों पर बड़े प्रहार की आवश्यकता। क्या सचिन वो कारनामा कर दिखाएंगे? आगे निकल कर रहा है और इस बार गेंद ने फिर से काटा बदला और डॉट गेंद, बिंदी गेंद। एक बार फिर से प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाज सचिन के ऊपर। लेकिन 7 गेंदों का खेल शेष है, मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ है। दर्शकों की भीड़ आपको बता रही है कि ये मुकाबला कितना रोमांचक है और कोई भी दर्शक यहां से अभी तक हिलने को तैयार नहीं है क्योंकि ये मुकाबला अभी भी जीवित है। दोनों ही टीमों के लिए बराबर की टक्कर है। सर अभी एक बड़ा हिट आना जरूरी। 7 गेंदे 30 रन, 7 गेंदों 30 रन। बड़ा और प्रहार, यहाँ पर रिवर्स खेलने का प्रयास था। चूंकि ओवर नंबर हुआ समाप्त, 6 गेंदे और 30 रन की आवश्यकता है। लेकिन ऐसे मुकाबले भी जीते गए हैं। 6 गेंदों से 36 रन भी बने हैं, 6 गेंदों से 6 डॉट गेंदे भी हुई है, 6 गेंदों से 6 रन भी नहीं बने हैं। लेकिन यहाँ पर 6 गेंदे 30 रन बने हैं। वो आखिरी ओवर अतुल जी, वो आखिरी ओवर के लिए यहाँ पर जरूर उदगीर की टीम, हाँ एक इसके बाद जो मुकाबला है वो तुरंत यहाँ पर खेला जाएगा। तो टीम दर्शक और सभी टीमें कोई भी मैदान के अंदर ना जाए, ये आयोजकों की तरफ से चेतावनी आई है, वार्निंग है आपके लिए कि आप अंदर ना जाए। तुरंत इस मुकाबले के बाद अगला मुकाबला खेला जाएगा और उसके लिए आपको बिल्कुल भी समय व्यर्थ नहीं करना है। और 6 गेंदों का खेल शेष है। दर्शक कोई अंदर गेंदबाजी नहीं के लिए जाएगा। एक बार फिर से फिंगर चिप्स में नहीं होते फिंगर, होते हैं आलू, और गेंदबाजी के लिए आ गए हैं गोलू। क्या जबरदस्त गेंदबाजी की थी। पिछले ओवर में मात्र 6 रन खर्च किए थे। लेकिन यहाँ पर स्ट्राइक पर है माजिद, जिन्होंने 30 रन खर्चे थे, अब बनाने हैं 30 रन। 30 नहीं खर्चे थे, पहले 2 गेंदों पर छक्के आए थे, नो बॉल, और उसके बाद गेंदबाजी बंद कर दी गई थी। इसीलिए उनके एक गेंद पर 12 रन जरूर आए थे, 13 रन आए थे। तो उनके 13 रन उन्हें वापस
करने होंगे और अगर उसका बदला लेना होगा, रिवेंज अगर लेना होगा, तो यहाँ पर 30 रन जुड़ाने होंगे इस ओवर से। पहली गेंद यहाँ पर टॉपेज है, गेंद हवा में, खिलाड़ी गोलू खुद उसके नीचे और बेहतरीन कैच यहाँ पर माजिद को वापस किया, चलता किया। आसान नहीं होगा गोलू के बल्लेबाज गेंदबाजी पर बड़े शॉट्स लगाना। जड़ में डालते हैं, स्पिन भी करते हैं, उंगलियां फेरते हैं और वो गेंद उनके पाले में नहीं आई, ना ही गाले में गई। डॉट गेंद, बिंदी गेंद, विकेट के साथ साथ बिंदी गेंद भी होती है। 5 गेंदे इसके बाद जो मुकाबला होगा वो तुरंत यहाँ पर जख्मी शेराखोला और नगीना रिसोड इसके बीच खेला जाएगा। तो आप अगर टॉस के लिए आ सकते हैं, एक खिलाड़ी अगर कप्तान जख्मी शेर के, तो वहां पर टॉस के लिए आ जाइए और अपना डिसीजन तुरंत दे दे। और अगर आपका क्षेत्ररक्षण आता है तो ऐसे ही खड़े रहिए, क्योंकि आपको क्षेत्ररक्षण फिर से करना है। वो 5 गेंदे 30 रन है और 5 बड़े प्रहार चाहिए। 5 इनाम छक्के। भी है 1000 रुपए का। सलीम खिचड़ी भजिया होटल इनकी तरफ से 3 षटकारों पर 1000 रुपए। बढ़िया गेंद, काटा बदला। और यहाँ पर बल्लेबाज आए हैं रोहन। 4 गेंदे बाकी हैं। इस बार ओवर पिच गेंद थी, एक्स्ट्रा कवर में खेला है, खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है। गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन जरूर मिलेंगे, लेकिन इसका ज्यादा प्रभाव नहीं पड़ेगा। गेंदबाज पर प्रेशर उन्होंने बहुत सारा रिलीज कर दिया है। अब गेंदे बची है 3 और जीत के लिए चाहिए 26 रन। कोई भी नो बॉल छक्का नहीं आता है तो मुकाबला जख्मी शेराखोला ने अपने पक्ष में कर लिया। बार फिर से ऑन साइड पर खेला है, खिलाड़ी फिर वहां पर मौजूद होंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक के 1 रन दौड़कर पूरा करते हुए बल्लेबाज। इस 1 रन के साथ में रन संख्या 64 पर जा पहुंची है और जख्मी शेराखोला ने ये मुकाबला अपने पक्ष में कर लिया है पूरी तरह से। जख्मी शेराखोला के खिलाड़ी अगर टॉस के लिए आ जाए तो बहुत मेहरबानी होगी। यहाँ पर गेंद अंदर लाई है। आमतौर पर गेंद बाहर निकालते हैं गोलू, लेकिन इस बार गेंद अंदर लाई। और देखिए यहाँ पर बहुत बड़ा इनाम आया है जख्मी शेराखोला के ओनर सम्मानीय शफी भाई, इनके तरफ से मैदान पे जो सभी दर्शक है, सभी दर्शकों को चाय दी जा रही है। उनकी टीम ने जीत हासिल की, इसलिए सभी दर्शक चाय का आनंद ले। बैट का ऊपरी हिस्सा लिया है, गेंद थर्ड मैन क्षेत्र पर जा रही है, रन की कोई गुंजाइश नहीं। और इसी के साथ यहाँ पर ये मुकाबला जख्मी शेराखोला ने जीत लिया है। ओवर समाप्त हो चुका है और जख्मी शेर के कप्तान फील्डिंग की सजावट वैसी ही रखे और कप्तान आ जाइए। और अगला जो मुकाबला होगा वो जख्मी शेराखोला वर्सेस नगीना रिसोड के बीच में मुकाबला होगा।